1 वर्षाच्या बाळाच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. येस, 1 वर्षाच्या बाळाच्या नावाने सुद्धा आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतो. तुम्ही दर महिना SIP पण करू शकता, लमसम इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. दिस इज द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट ऑन युअर चाइल्ड्स नेम. त्यांच्या नावाने तुम्ही कमी वयातच इन्व्हेस्टमेंट चालू केली तर त्यांचं एज्युकेशनचं जेव्हा एज येतं तेव्हा खूप चांगला कॉर्पस तुमचा जमा होऊ शकतो. यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील? तर डॉक्युमेंट्स एकदम सिंपल आहे. तुम्हाला गार्डियनचे डिटेल्स द्यावे लागणार आहेत. गार्डियनचे डिटेल्स म्हणजे काय? तर पॅन, आधार, जे काही नॉर्मल KYC डॉक्युमेंट्स असतात ते. प्लस तुम्हाला मायनरचं म्हणजे तुमच्या बाळाचं बर्थ सर्टिफिकेट आणि त्याच्या नावाने बँकमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की बाळाच्या नावाने बँक अकाउंट का? तर मोस्टली मायनर इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा करतो तेव्हा आपण त्या मायनरच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करतो, त्यांच्या भविष्यासाठी करतो. सो जी काही आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती नंतर त्यांना उपयोगात यावी त्यासाठी मायनरच्या अकाउंटने आता इन्व्हेस्टमेंट करतात. तो मेजर झाल्यानंतर ते अकाउंट मेजरमध्ये कन्वर्ट होतं आणि ती इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावाने तो कंटिन्यूही करू शकतो. तोपर्यंत त्याचे जे काही डिसिजन्स आहे तो त्याचा जो गार्डियन आहे, आई, वडील किंवा फॅमिली मेंबर, ती व्यक्ती डिसिजन घेऊ शकते. सो तुम्हाला तुमच्या बाळासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचे इन्व्हेस्टमेंट बद्दल, फायनान्स बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल, इन्शुरन्स बद्दल काहीही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.